का आपण आपला सिलेबस बघितला होता काय काय आहे. आज आपण जरा बेसिक पाहून घेऊया. बेसिक म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला पुढे पण उपयोगात येतील मॅथमधल्या. ओके. आता काय असतं आपल्याला, आता बरेच मुलं हे मराठी मीडियम मधले त्यांना काही गोष्टी आधी समजून घ्याव्या लागतील. आपण याला काय म्हणतो, 10चा वर्ग मराठीमध्ये, आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, 10 स्क्वेअर. काय म्हणतात, 10 स्क्वेअर. स्क्वेअर 10 स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग. वर्गाला काय म्हणणार, स्क्वेअर. राईट. आता ह्याला काय म्हणणार, 5 स्क्वेअर. याला काय म्हणणार, 3 स्क्वेअर. याला काय म्हणणार, 2 स्क्वेअर. राईट. 2चा वर्ग म्हणजे 2 स्क्वेअर. 3चा वर्ग म्हणजे 3 स्क्वेअर. 5चा वर्ग म्हणजे 5 स्क्वेअर. याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, तीनचा घन. राईट. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणणार, याला क्यूब. काय म्हणणार, क्यूब. हा काय झाला, 3 क्यूब. राईट. हा झाला 4 क्यूब. हा झाला 5 क्यूब. हा झाला 6 क्यूब. हा झाला 10 क्यूब. राईट. आणि 5 क्यूब म्हणजे काय असतं, 5 इंटू 5 इंटू 5. राईट. आणि 5 स्क्वेअर म्हणजे काय, 5 इंटू 5. ओके. आता समजा 5चा चौथा घात आहे आपला, त्याला काय म्हणणार. याला क्यूब म्हणू शकत नाही, स्क्वेअर म्हणू शकत नाही. याला काय म्हणतात, त्यावेळेस कसं करायचं, जो क्यूब आणि स्क्वेअर सोडून जे असेल त्यावेळेस काय म्हणायचं आपण, रेज 2. किंवा म्हणजे 5 रेज 2. आता एकच झालं 5 आणि डोक्यावर 4 आहे, म्हणजे घातामध्ये 4 आहे, त्याला कसं म्हणणार, 5 रेज 2 4. राईट. 5 रेज 2 4. आता याच्या पुढची, ह्याला काय म्हणणार, 5 रेज 2 5 रेज 2 5. 5च्या डोक्यावर 5 म्हणजे 5चा घात 5वा. 5 रेज 2 5. 5 रेज 2 5. अजून एक म्हणू शकतो आपण याला. आता हे ज्यावेळेस असं असतं ना, 5 रेज टू 4 किंवा 5 रेज टू 5, समजा ते पहिलं गणित घेऊया. त्याला काय म्हणणार, 5 खालचं 2 द पॉवर, टू द पॉवर, आणि हे जे डोक्यावर आहे ते 5 टू द पॉवर 4. म्हणजे 5 रेज टू 4 किंवा 5 टू द पॉवर 4. आता याला काय म्हणणार, 5 रेज टू 5 किंवा काय म्हणणार, 5 रेज टू 5 टू द पॉवर 5. राईट. 5 टू द पॉवर 5. आता हे 5च्या डोक्यावर जर समजा 6 आलाय, आता हे 5च्या डोक्यावर आपलं 6 आलंय, त्याला कसं म्हणणार, 5 रेज टू 6 किंवा 5 टू द पॉवर 6. 10च्या डोक्यावर 6 आलंय, तर कसं म्हणणार, 10चा 6वा घात, याला कसं म्हणणार, 10 रेज टू 6 किंवा 10 टू द पॉवर 6. राईट. आता वर्गमूळ बघून घ्या. 2चं वर्गमूळ, वर्गमुळात 2, याला काय म्हणणार, स्क्वेअर रूट ऑफ, काय म्हणणार याला, स्क्वेअर रूट ऑफ, आणि ही मध्ये जी संख्या आहे ती 2 मध्ये जर, आता समजा मध्ये 2च्या जागी 3 आलंय, तर काय म्हणणार, स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि जर इथं 4 आलंय तर काय म्हणणार, स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4. आणि इथं 5 असलं तर स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 6, स्क्वेअर रूट ऑफ 7,
असं वाढत जाणार. आता किंवा √5 √6 √5 √6 असं म्हणू शकतो. कसं, एक तर √4 √5 किंवा √5 √6. आता समजा हा घनमूळ आहे आपल्याकडं 6चं घनमूळ. तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, क्यूब रूट म्हणजे वर्गमूळ असला तर स्क्वेअर रूट आणि घनमूळ असलं तर क्यूब रूट ऑफ 6, क्यूब रूट ऑफ 7, क्यूब रूट ऑफ 8, क्यूब रूट ऑफ 9, क्यूब रूट ऑफ 10 असं बोलायचं. आणि समजा आता क्यूब रूट स्क्वेअर रूट तर झालं आपलं, पण आता इथं 4 लिहिलंय आणि इथं 6 आहे, त्याला कसं म्हणणार, याला काय म्हणायचं, फोर्थ रूट. आता हा जो आहे ना याला कसं म्हणणार, फोर्थ. इथे 4 आहे तर कसं म्हणणार, फोर्थ रूट ऑफ हा नंबर काय आहे 6 तर 6, फोर्थ रूट ऑफ 6. आणि जर इथं 5 असलं 4च्या जागी तर काय म्हणणार, फिफ्थ रूट ऑफ 6. जर वर्गमूळ असेल तर स्क्वेअर रूट, घनमूळ असेल तर क्यूब रूट. आणि इथं जर नंबर असला 4 5 तर म्हणजे 4 असलं तर फोर्थ रूट ऑफ 6 आणि 5 जर असला तर फिफ्थ रूट, 6 जर असला तर सिक्स्थ रूट, 10 जर असला तर 10th रूट. हे ध्यानात ठेवा, हे उपयोग होतील, दरवेळेस लागतं आपल्याला मराठी मीडियमसाठी. इंग्लिशवाल्यांना तर सगळं माहितच आहे आधीपासून. बरं चला, आता 10 स्क्वेअर म्हणजे कसं लिहितो आपण, तर 1 आधी लिहून घ्यायचा, 10चा वर्ग आहे ना, 10 स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग. आणि आपल्याला इथं वर त्याचा पॉवर किती आहे, 2, म्हणजे 2 पॉवर 2 आहे, म्हणजे 10 स्क्वेअर आहे ना, पॉवर किती 2 म्हणजे घात किती आहे दुसरा, तर 1 लिहायचा आणि दुसरा घात म्हणजे 2 शून्य. इथं पॉवर काय आहे 2 आहे तर 2 शून्य देऊन टाकायचे. आता समजा इथं पॉवर 3 असली तर कसं लिहिणार, इथं 1 लिहून टाकणार, राईट. आणि इथं काय दिलेलं आहे 3, तर म्हणजे 2 3 0 लिहून टाकायचे, राईट. आता समजा पॉवर दिली 5 तर कसं लिहिणार, आपलं 1 लिहून घ्यायचा आणि इथं किती दिलंय 5, 5 0 लिहून टाकायचे, 1 2 3 4 5, म्हणजे किती झाले, 1 दशक शतक हजार 10,000 लाख, 1 लाख, राईट. म्हणजे 10⁵. आता 10⁶ याचं कसं येईल, 10⁶, याला कसं म्हणणार, 10⁶ किंवा 10⁶. हे काय, 10चा 6वा घात. याला कसं म्हणणार, 10⁶ किंवा 10⁶. दोन्हीपैकी काही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याची प्रॅक्टिस करा, काही दिवसात तुम्हाला तशी प्रॅक्टिस होऊन जाईल. आपण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलतो त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, राईट. आणि हे लक्षात ठेवा, कारण आता 11वी 12वीला तुम्हाला हे लागणारच आहे आणि सगळ्या याच्यात लागणार तुम्हाला. आता हे प्रत्येक विषयामध्ये लागणार, मॅथमध्ये तर लागणार, फिजिक्स केमिस्ट्री सगळीकडे लागणारच आहे. फिजिक्समध्ये तर खूप लागतं, कळण तुम्हाला. मॅथपेक्षा जास्त हे या गोष्टी ना आपल्या फिजिक्समध्ये असतात, याची पॉवर त्याची पॉवर आणि ते गणित कसे सॉल्व्ह करायचे हे सगळं फिजिक्समध्ये असतं. फिजिक्समध्ये खूप उपयोगी आहे. तसंच हे आता केमिस्ट्रीमध्ये लागेल आणि मॅथमध्ये तर आहेच आपल्याला. 10⁶ याला कसं लिहिणार, 1 लिहून घेतला आणि वर किती दिलंय पॉवर 6, तर 6 0 देऊन टाकायचे, 6 0 1 2 3 4 5 6. याला काय म्हणणार, 10⁶. आणि 0 किती आहेत, एकावर 6 शून्य. आणि याला आपण काय म्हणतो 10 लाख, आणि इंग्लिशमध्ये 1 मिलियन. काय म्हणतात, 1 मिलियन, 1 मिलियन, राईट. आता हे तर जमलं, पण आता जर समजा आपल्याला दिलेलं आहे 1 दिलाय 4 0 आहे, याला जर सांगितलं करा 10च्या पॉवरमध्ये याला ट्रान्सफर करा, म्हणजे याला कन्वर्ट करा 10च्या पॉवरमध्ये, याला रूपांतरित करा, तर कसं करणार, आता 10 लिहून घ्यायचा, 10च्या पॉवरमध्ये द्यायचं आहे आपल्याला, 10 लिहून घेतला
पहिल्यांदा आपण 1 लिहित होतो, राईट. पण आता ज्यावेळेस आपण उलटं करतो ना त्यावेळेस 10 लिहून घ्यायचा. 10 फिक्स आहे आपला. आणि मग पाहायचं आपल्याला झिरो किती दिलेले आहे त्याच्यावर. 1 2 3 4. 4 झिरो दिलेत. ओके. 4 झिरोवर लिहून टाकायचे. 4 नंबर लिहून टाकायचा. झालं का? आता कसं 10 आता आपल्याला सांगितलं 10च्या पॉवरमध्ये याला लिहा, राईट. मग काय करणार, आधी 10 लिहून टाकणार, राईट. 10 लिहिले, हे 10 लिहून घेतले. मग पाहायचे झिरो किती दिलेले आहेत आपल्याला त्या नंबरवर. 1 2 3 4 झिरो दिलेत. मग 4 आपण 10च्या पॉवरवर लिहून टाकले. हे झाले 4. 10⁻⁴ किंवा 10⁻⁴. याला मराठीत काय म्हणतात, 10चा चौथा घात. इंग्लिशमध्ये 10⁻⁴ किंवा 10⁻⁴. राईट, लक्षात ठेवा. आता समजा आपल्याला काय दिलंय, 1 2 3 4 5 6 7 8. 8 झिरो दिलेत. आणि सांगितलं 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करा. ओके. आता 8 झिरो 10च्या पॉवरमध्ये कसं कन्वर्ट करणार, आधी सगळ्यात आधी 10 लिहून घ्यायचे आपले. 10 लिहिले. झिरो मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 झिरो आहेत. मग वर कसं लिहिणार, 8 लिहून टाकणार. झालं का? मग आपलं 10च्या पॉवरमध्ये कसं कन्वर्ट करणार, जितकी झिरो आहे तितकी वर लिहून टाकणार. पण आधी काय लिहायचं, 10 लिहायचं, 1 नाही लिहायचं. 10 लिहायचं आणि जेवढे झिरो आहेत ते पॉवरमध्ये लिहून टाकायचे. त्याला काय म्हणणार, 10⁸ किंवा 10⁻8. राईट. मराठीमध्ये काय म्हणतो, 10चा 8वा घात. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणणार, 10⁸ किंवा 10⁻8. यापैकी एक काही म्हणलं चालतं. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला समजा दिलंय 5000ला करा कन्वर्ट. 5000 दिलंय, कसं कन्वर्ट करणार, आपण 5000ला कसं लिहू शकतो, 5 × 1000 बरोबर, 5 × 1000. हे झालं आपलं 5000, राईट. मग आता याला कन्वर्ट कसं करणार, 1000ला कसं करणार आपण, 5 × हे तर लिहिणार, हे जसं तसं लिहून टाकायचं खाली, राईट. आता 5 × आता 1000ला कसं करणार, 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट. आधी आपण 10 लिहून टाकणार आणि मग याचे झिरो मोजणार किती आपल्याकडे, 1 2 3. 1 2 3. हे झाला 5000साठी. 5000ला आपण असं लिहिणार, 5 × 10⁻3. राईट. फक्त आपल्याला माहिती आहे 3 झिरो आहेत, 3 झिरो मारून द्यायचे 10⁻⁴ मध्ये आणि हा 5 × मध्ये घ्यायचा, राईट. आता समजा आपल्याला 600 दिलंय, 600 दिलंय, त्याला कसं कन्वर्ट करणार, 10च्या पॉवरमध्ये आपण कसं लिहू शकतो, 6 × 6 × 100 बरोबर. 6 × 100 म्हणजे 6 × 100. मग आता हे 6 × हे जसंच तसं लिहून टाकलं. आता 100ला पॉवरमध्ये कसं लिहिणार, 10च्या 10 लिहून टाकलं जसंच तसं. आणि आता झिरो किती आहेत आपल्याकडं, 100वर 2. मग हे झाले 2. हे झालं आपलं आन्सर, राईट. आता समजा आपल्याकडे काय आलं, ते म्हणले आता 1700 किंवा 1700. 1700ला करा कन्वर्ट 10च्या पॉवरमध्ये. तर कसं करणार, हे घेणार 17 × हे किती झिरो आहेत, 100, राईट. 17 × 100. मग 17 × जसंच तसं. आणि 10⁻⁴ 100ला 10⁻⁴ कसं येईल, 10 लिहून टाकलं आणि इथं किती झिरो आहेत, 2. 10⁻². 17 × 10⁻², राईट. आता सांगितलं 17000, 17,000. 1 2 3. आता याला करा कन्वर्ट 10च्या पॉवरमध्ये. तर कसं करणार, याला कसं लिहिणार, 17 आणि 1000, राईट. 17,000. आता 17 लिहून घेतलंय आपलं, 17. आणि 1000ला कसं कन्वर्ट करणार, 10च्या पॉवरमध्ये. आता सुरुवातीला काय करणार, 10 लिहून घेणार आणि याच्या पुढे झिरो किती आहेत, 1000ला 1 2 3. 3 तर त्याच्या पॉवरमध्ये देणार. हे किती झालं, 17 × 10⁻³ किंवा 17 × 10⁻3. याला काय म्हणणार, इंटू किंवा मल्टिप्लिकेशनला इंटूच म्हणतात जास्त करून. 17 × 10⁻³ किंवा 17 × 10⁻³ ओके. काही गोष्टी तुमच्या आता लक्षात येत जातील जसं मी बोलत जाईल. तुम्ही पण लिहत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं काय कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये.
मराठी मीडियम वाल्यांसाठी जास्त करून. आता चला, आपल्याला सांगितलं 32ला करा कन्वर्ट. आता 32ला कसं कन्वर्ट करणार? 32 इंटू हे झाले आपले 100, 2 0 100. आता याला कसं करणार? 32 लिहून घेणार, राईट. 32 लिहून घेतलं आणि 10च्या पॉवरमध्ये कसं कन्वर्ट करणार? 32 तर आहेच आपल्याकडे आधीपासून, आणि हे 1 आणि 2 0. 100ला कसं लिहू शकतो आपण? 10च्या पॉवरमध्ये 10 लिहून घेतले, राईट. जसे तसे आपण हे 10 लिहून घेतले. आणि आता 0 किती आहेत आपल्याकडे? 1 आणि 2 0. हे 2 0 डोक्यावर दिले, म्हणजे 2 डोक्यावर लिहिले. 2 0 तर 2 डोक्यावर लिहिले. हे झालं आपलं 32चं कन्व्हर्जन 10च्या पॉवरमध्ये, राईट. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला पुढे पण कामात येणार आहे, सगळीकडे कामात येत आहे. 11th 12thला तर हे लागणारच आहे प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे ती खूप प्रॅक्टिस करा, आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही. जितक्या वेळेस प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला सोपं वाटेल. आणि जर तुम्ही एकदम नुसतं व्हिडिओ पाहत बसला आणि एकदम आठवला अरे कसं करायचं, तुम्हाला जर 1 नंबर दिला, नुसतं व्हिडिओ पाहिला, त्याला तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, राईट, तर मग तुम्हाला एकदम 1 नंबर दिला तर तुम्ही म्हणशाल अरे कितीची पॉवर द्यायची, हे कसं करायचं, 10 घ्यायचं की 1 घ्यायचं, हा सगळा गोंधळ उडून जातो. त्याच्यामुळे मी जसं सॉल्व्ह करतो त्याच्यासोबत लिहत चला, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल लिहायची पण, राईट. आता आपण घेऊया 50,000. 1 2 3 4 म्हणजे काय? 50,000. याला कसं कन्वर्ट करणार? 5, राईट. आता इंटू 10 हे असं लिहून घ्या फास्टमध्ये करायसाठी. आता दरवेळेस कन्वर्जन करून नाही दाखवणार मी. हे पाहता 5 लिहिलं इंटू 10 लिहून घेतलं, आणि आता 10 वर किती झिरो द्यायचे आपल्याला हे ध्यानात ठेव. 1 2 3 4. इथं झिरो किती आहेत? 4. तर इथं नंबर काय लिहिणार आपण? 4. 5 इंटू 10 टू द पॉवर 4. 5 इंटू 10 टू द पॉवर 4 किंवा 5 इंटू 10 रेस टू 4, राईट. आता हे झालं. आता हे 6 लाखासाठी करू. 1 दशक 70 हजार 10,000 लाख, 1 लाख, 6 लाख, राईट. याला कसं कन्वर्ट करणार? 6 इंटू 10 लिहून घेतलं आपण, राईट. हे कंपल्सरी. आता 10 वर किती, कोणता अंक लिहिणार, कोणता नंबर येणार 10 वर? तर काय करायचं? 10 तर लिहिलंय, आता मोजा झिरो किती आहेत आपले? 1 2 3 4 5. 5 झिरो आहेत, मग 10च्या डोक्यावर किती येणार? 5. झालं. हे म्हणजे 6 लाख. हे झालं 6 लाखचं कन्व्हर्जन. याला कसं म्हणणार? 6 इंटू 10 टू द पॉवर 5 किंवा 6 इंटू 10 रेस टू 5. ओके. आता समजा आपल्याला नंबर दिलाय 0.01, राईट. आता याला कन्वर्ट कसं करणार? इथं पण 0.01 आलाय. आता याला 10च्या पॉवरमध्ये कसं कन्वर्ट करणार? तर काय करायचं? दरवेळेस प्रमाणे 10 लिहून घेतले, पण आता हे पॉईंटमध्ये त्याच्यामुळे इथं डोक्यावर मायनस द्यायचं आधी, राईट. पॉईंट दिलाय त्याच्यामुळे त्याला मायनस करून टाकायचं. आणि आपल्याला झिरो किती, 1च्या आधी झिरो आपण पहिल्यांदा काय करायचो? इकडचे झिरो मोजायचे नाही, जेवढे होतो तेवढे टाकून द्यायचे. पण आता झिरो कुठे आहेत? इकडे आहेत. झिरो इकडच्या बाजूचे झिरो मोजायचे, डावीकडच्या लेफ्टच्या बाजूचे झिरो मोजायचे. किती झिरो आहेत? इथं 1 आणि इथं 2. मायनस लिहून तो नंबर लिहून टाकायचा. परत एक एक्झाम्पल घेऊया. आता समजा आपल्याला किती दिलं आहे? 0.0001, राईट. 0.0001. त्याला कसं कन्वर्ट करणार? सगळ्यात आधी आपण 10 लिहून घेणार, राईट. 1 आहे म्हणून त्याच्या आधी फक्त 10 लिहून घेतला, आणि आता हे मायनस लिहून घेणार कारण पॉईंट दिलाय. पॉईंटच्या नंतरचे झिरो म्हणजे इथं पॉईंट आलाय आणि त्याच्यानंतर 1 आलाय, त्याच्यामुळे आधी झिरो लिहून घेणार, मायनस लिहून घेणार. आणि आता झिरो इथं अंक काय येणार या जागी? तो कसं समजणार आपण? काय अंक येणार? 1 झिरो किती आहेत मोजा? 1 2 3 आणि 4 झिरो आहेत, तर आपला अंक येणार 4 मायनस 4. पॉईंटच्या नंतर दिलेलं आहे त्याच्यामुळे मायनस घ्यायचं, राईट. अजून एक एक्झाम्पल घ्या. 0.003
राईट. 0.001. 3 आपण नंतर पाहूया. याला कसं लिहिणार? 10 लिहून घेणार, राईट. आणि याच्यानंतर 0 किती आले त्याच्या आधी? पॉईंट नंतर आहे त्याच्यामुळे काय येणार? मायनस, राईट. तिथं पॉईंट आलाय त्याच्यामुळे मायनस. आणि किती येणार? 0. 1 2 3 0 -3. कळालं? 10 raised to -3 किंवा 10 to the power -3. याला कसं म्हणणार? 10 raised to -3 किंवा 10 to the power -3. मायनस आहे ते ध्यानात ठेवा. आता समजा, राईट. आता काय करणार आपण? आपल्याला दिला आहे नंबर 0.004. ओके. आता 4 आलाय. तर आपण कसं करत होतो? जर 400 जर असलं तर कसं करणार आपण? 4 × 10 लिहून घेणार, राईट. तर मग इथं पण तेच करणार. आणि काय करत होतो? 0 मोजत होतो. किती 0 आहेत? 2. 10च्या डॉटला 2 0 आले. झालं का? पण आता इथं काय करणार? 4 × 10 तर लिहून घेणार सुरुवातीला पहिल्यासारखंच. ओके. आणि आता इथं पॉईंट नंतर दिलेला आहे त्याच्यामुळे मायनस येणार. आणि 0 किती आहेत आपले इथं? 1 2 3, राईट. -3. हे झालं याचं आन्सर. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन दिला समजा 5 × आता उलट कन्वर्जन करायचं नाही, आधी असंच करून घेऊया, थोडं प्रॅक्टिस करूया अजून. आपल्याला सांगितलं 0.0000009 ला कन्वर्ट करा 10च्या पॉवरमध्ये. तर आपण काय करणार? 9 × 10 असं लिहून घेणार. आता पॉईंट नंतर नंबर आहे त्याच्यामुळे आधी काय लिहिणार? मायनस लिहिणार. आता 0 मोजा किती आहे आपल्याकडं? 1 2 3 4 5 आणि 6 0 आहेत, राईट. तर नंबर लिहिणार 6. हे झालं आपलं आन्सर. सोपं आहे ना? थोडी प्रॅक्टिस करा, अजून सोपं वाटेल, काय नाही याच्यामध्ये. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला सांगितलं 10 raised to -6 याला कन्वर्ट करा, राईट. आपण काय करणार? 1 लिहून घेणार आधी इथं. आणि याच्या आधी किती 0 आहेत? इथं 6 दिलाय, मायनस दिलाय म्हणजे पॉईंट येणार कोणत्या तरी ठिकाणी. आणि इथं किती आहे? 6 दिलाय. तर कसं करणार? 6 0 देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 आणि 6. आणि जो पहिला 0 राहील त्याच्यानंतर पॉईंट देऊन टाकायचा. झालं का? 0 पॉईंट. हे आन्सर झालं याचं. परत एकदा करून बघूया. आता सांगितलं 5 × 10 raised to -4 ह्याला कन्वर्ट करा नंबरमध्ये. तर काय करणार आपण? 5 आहे, 5 लिहून टाकला. आणि 10 raised to -4 आहे, म्हणजे आपले 0 किती येणार? इकडच्या बाजूला लेफ्टला मायनस आहे म्हणजे लेफ्टला 0 किती येणार? 4. 1 2 3 आणि 4. आपल्याला पॉईंट पाहिजे, तर मग 1 0 सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर पॉईंट. हा 0 सोडून द्यायचा त्याच्यानंतर पॉईंट. हे झालं आपलं कन्वर्जन. आता आपल्याला सांगितलं कन्वर्ट करा 7 × 10 raised to -3, राईट. -3. 7 × 10 raised to -3 कसं कन्वर्ट करणार? सगळ्यात आधी हा अंक लिहून घेणार, 7 लिहून टाकला. आता 0 किती दिलेत आपल्याला? 3. 3 0 1 2 3 आणि पहिल्या 0 नंतर पॉईंट. झालं काय? झालं आपलं कन्वर्जन. झालं, काय नाही याच्यामध्ये. आता आपल्याला सांगितलं 4 × 10 raised to -5 याला नंबरमध्ये कन्वर्ट करा. तर कसं करणार? आता 4 लिहून घेतला इथं, राईट. आणि आता 0 किती द्यायचे आहेत? 5. आणि मायनस आहे म्हणजे पॉईंट येणार याच्या 1 0 नंतर 1 2 3 4 5 आणि पॉईंट पहिल्या 0 नंतर पॉईंट देऊन टाकला. इथं पॉईंट देऊन टाकला. इथं पॉईंट देऊन टाकला. आपलं झाला आन्सर. सोपं आहे ना? आता समजा आपल्याला सांगितलं 10 square × 10 square
आता याचा गुणाकार करा. आता कसं करणार, याला आपण घातांकाचे नियम शिकलेले आहेत ना, ते वापरावं लागतात. तर आपला आधी ते नियम बघूयात. पहिला नियम काय आहे, आपला पहिला नियम काय आहे, जर a रेस टू x असेल प्लस a रेस टू y असेल, म्हणजे खालचा बेस जर सेम असेल, हा बेस म्हणजे a जर सेम नंबर असेल आणि वर इथं इंटू नाहीये, इथं प्लस नाहीये, इथं इंटू आहे, आणि हे दोन नंबर जर म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे गुणाकारात असेल तर त्याचं कसं करणार, त्याचं आन्सर कसं येतं, रेस टू एक्स प्लस वाय. कसं येतं, ए रेस टू हे एक्स घ्यायचं प्लस वाय, बेस सेम ठेवायचा. फक्त जे खालच्या बाजूला जे वरचं जे पॉवर मध्ये आहेत, जे घातांकात आहेत, त्याचा फक्त आपल्याला काय करावं लागतं, बेरीज करावं लागते. म्हणजे आपण याचं एक्झाम्पल पाहूया. कसं करणार, आपल्याला दिलं आहे 10 10 रेस टू 7 इंटू म्हणजे गुणाकार 10 रेस टू 2. तर मग कसं करणार, 10 खालचा बेसला आहे, 10 जसं तसं लिहून टाकणार, आणि गुणाकारात आहे त्यामुळे हे जे दोन आहेत त्यांची बेरीज करायची, गुणाकार नाही करायचं, बेरीज करायची. आता हे किती, 7 अधिक 2, 7 आणि 2 पॉवर मध्ये आहेत बरं का, ते सगळे घातांकात आहेत, आणि 7 आणि 2 किती होणार, 9. याला काय, आपला आन्सर काय आला, 10 रेस टू 9. काय म्हणणार, 10 रेस टू 9 किंवा 10 टू द पॉवर 9. मराठीत काय म्हणणार, 10चा 9वा घात, आणि इंग्लिश मध्ये 10 रेस टू 9 किंवा 10 टू द पॉवर 9. आता समजा एक्झाम्पल अजून एक घेऊया. 5चा क्यूब दिलाय इंटू 5चा स्क्वेअर दिलाय. तर कसं करणार, आता बेस तर सेम आहे आपला, बेस जर वेगवेगळा असला तर नाही करू शकत, पण बेस सेम आहे आपला. मग आधी बेस लिहून घ्यायचा 5, राईट, आणि पॉवर मध्ये जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज करून घ्यायची, गुणाकार आहे तर बेरीज करून घ्यायची. 3 प्लस 2, राईट, 3 प्लस 2. तर हे काय होईल आन्सर, 5 रेस टू 3 आणि 2 5, 5 रेस टू 5. याचा आन्सर काय येईल, 5 रेस टू 5. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 7, त्याचा बेस त्याची पॉवर आहे 9, आणि आपला हे परत 7च आहे, त्याची पॉवर आहे 6, राईट. त्याचं उत्तर काय येईल, 7 जसं तसं बेसला लिहून घेणार, आणि पॉवर मध्ये 9 अधिक 6. 9 अधिक 6 किती होतात, 15. 7ची पॉवर किती येईल, 15. आपण याला मराठीत काय म्हणतो, 7चा 15वा घात, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणणार, 7 रेस टू 15 किंवा 7 टू द पॉवर 15, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन, समजा आपल्याला सांगितलं, आता भागाकार आहे आपला, तर गुणाकाराचेच अजून एक 2 करून घेऊया. 2चा स्क्वेअर इंटू 2चा क्यूब. तर कसं येणार, आता 2 तर बेस सेम आहे आपला, 2 रेस टू स्क्वेअर, 2 स्क्वेअर इंटू 2 क्यूब, 2 स्क्वेअर इंटू 2 क्यूब, राईट. आणि आता बेस 2 सेम ठेवला, राईट, आणि आता वर जे आहेत 2 आणि 3 त्यांची बेरीज करून घेणार, कारण इथं गुणाकार आलाय. कसं येईल, 2 रेस टू 2 प्लस 3 5. हा झाला आपला घातांकाचा पहिला नियम, लॉ ऑफ इंडायसेस. याचा फर्स्ट लॉ, इंग्लिश मध्ये काय म्हणणार, घातांकाच्या नियमला लॉ म्हणजे नियम ऑफ, कशाचा नियम, इंडायसेस, इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस. लॉज म्हणजे नियम. आपण म्हणजे एक वचनी अनेक वचनी असतं ना, लॉ म्हणजे एक वचनी, लॉज म्हणजे अनेक वचनी, आणि नियम काय एक वचनी अनेक वचनी एकच असतं, त्याच्यामुळे आपण घातांकाचे नियम म्हणतो. पण इथं कसं आहे, लॉज ऑफ इंडायसेस, इंग्लिश मध्ये घातांकाच्या नियमाला काय म्हणतात, लॉज ऑफ इंडायसेस, राईट. आता फर्स्ट लॉ आपण बघितला की जर बेस सेम असेल, ए
आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांची पॉवर काही असू द्या, इथं समजा डी आणि इथं पॉवर ई आहे, तर आपण याचं आन्सर कसं काढणार? बेस सेम आहे तर बेस लिहून घेणार आणि पॉवरचं बेरीज करणार. राईट, पॉवरची बेरीज करणार, गुणाकार नाही. डी प्लस ई, पॉवरची बेरीज करणार म्हणजे घातांकाची बेरीज करणार. हे झालं आपलं फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ म्हणजे दुसरा नियम काय घातांकाचा? जर आपलं आता दुसऱ्या नियमाच्या आधी काही गोष्टी समजून घेऊया. आपल्याला दिलंय 5चा क्यूब, 5चा घन म्हणजे 5 क्यूब, तर त्याला आपण 1 जर करायचं असलं तर हा जो म्हणजे त्याला खालच्या बाजूला न्यायचं, 1/-3 लिहू शकतो. राईट, -3 म्हणजे खाली आल्यावर ह्या 3चं साईन बदलून जातं. इथं प्लस असेल तर मायनस येईल, मायनस असेल तर प्लस येईल. आता समजा 6चा स्क्वेअर आहे, तर 1/मध्ये कसं लिहिणार? 6चा स्क्वेअर तर राहील, फक्त आता खाली आलोय त्याच्यामुळे -2. आणि आता 1/, समजा 1/5चा -7 म्हणजे 5⁻7 दिलाय आपल्याला, किंवा 5⁻7. तर याला वर गेल्यावर कसं होईल? 5⁻7. हा जो आपलं चिन्ह असेल प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. राईट, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटरला जाताना. न्यूमरेटर म्हणजे काय? हे असं असतं ना आपलं, आपण काय लिहितो? A/B. हे झालं आपलं न्यूमरेटर, हे झालं आपलं डिनॉमिनेटर. आता आपल्याला दिलंय 7चा दुसरा घात, तर त्याला 1/मध्ये कसं लिहिणार? 7 जसं तसं, आणि दुसऱ्या घातला फक्त इथं मायनस चिन्ह वापरणार कारण इथं प्लस दिलंय. आणि आपल्याला दिलंय 8चा -3 म्हणजे 8⁻3. 8⁻3 किंवा 8⁻3. त्याला कन्वर्ट कसं करणार? 1/मध्ये 8 जसं तसं, आणि या 3चं चिन्ह प्लस मायनस आहे, तिथे येऊन काय होईल? प्लस 8. 1/8 क्यूब, 1/8 क्यूब. राईट. आता 8 स्क्वेअर, 8चा -2 8⁻², 8⁻². तर आता 1/मध्ये जोड कसं होईल? 8 जसं तसं राहील, आणि -2चं इथं खाली आल्यामुळं प्लस होऊन जाईल. 8 स्क्वेअर, 8चा 2, 8⁻², पॉझिटिव्ह 2, 8चा स्क्वेअर म्हणतो आपण त्याला. आता तसंच सेकंड आपला काय नियम आहे? जर आपलं a⁻x आहे हा, आणि a⁻y आहे, दोन्हींचा बेस सारखा आहे, तर आपलं काय होईल? घातांकाची वजाबाकी, x - y. खालचा जो आहे तो मायनस मध्ये जाईल वरच्या घाताच्या. राईट. म्हणजे आता समजा एक्झाम्पल घेऊया आपण. कशाला? आपल्याला दिलाय 5चा तिसरा घात म्हणजे 5 क्यूब अपॉन 5चा, याला काय चिन्हाला काय म्हणतात? अपॉन. 5 क्यूब अपॉन भागाकार, भागिलेला काय म्हणतो? अपॉन किंवा डिव्हायडेड बाय. राईट, 5चा दुसरा घात. आता कसं होईल? वर जाऊन 5 × 3 जसं तसं, आणि हे 2 मायनस मध्ये जाईल. राईट. पण आपण याला अजून एका पद्धतीने लिहू शकतो. आपण 5 क्यूब घेतला होता अपॉन 5चा -2. राईट. आता भागाकाराचा गुणाकार मध्ये कसं येणार? 5, 3, 5चा दुसरा घात होता. राईट, इंटू जसं तसं. आता हे वर गेल्यावर काय होईल? +2 आहे, वर जाऊन -2 होऊन जाईल, -2. राईट. आपण काय केलंय? यांची बेरीज होते, पण इथं मायनस आहे म्हणजे 5, यांची बेरीज म्हणजे 3 + -2, -2. त्यांचं उत्तर काय येईल? 5⁻3 - 2, 3 - 2. राईट. 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता 4⁻7 अपॉन 3⁻2 म्हणजे 3 स्क्वेअर.
आता याचं कसं कन्वर्ट होणार, 4 नाही, इथं बेस सेम पाहिजे. बेस जर वेगळा असेल तर होत नाही, इथं 4च पाहिजे. राईट, 4 स्क्वेअर. आता हे 4, इथं आपला 7वा घात आहे आणि मायनसमध्ये हा दुसरा घात, म्हणजे किती होईल, 4/5. मराठीमध्ये काय म्हणणार, 4चा 5वा घात. राईट, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणणार, 4/5 किंवा 4⁵. आता नेक्स्ट क्वेश्चन कसं काय करणार आहे आपण, याच्यावरच करूया, भागाकारावर. आता समजा आपल्याला दिलंय 8/10 अपॉन 8/7. तर कसं करणार, 8, आता पहिला जो नंबर राहील 10 जसं तसा, आणि हा 7 आहे तो मायनसमध्ये जाईल, कारण अपॉन मध्ये म्हणजे भागाकारात आहे, त्याच्यामुळे 7 गेला मायनसमध्ये. तर आन्सर काय येईल, 8/10 - 3, 10 - 7 3. हे काय झालं, 8³ याला काय म्हणणार, 8³ किंवा 8चा घन, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणणार, 8³. राईट. आता अजून एक तिसरा नियम काय आहे, हे दिलंय आणि त्याचा n दिलाय. हे दिलाय आपल्याला, तिची पॉवर n आहे आणि ब्रॅकेटची पॉवर n दिली आहे. त्याला सॉल्व कसं करणार, m दिली, m. राईट, त्याला कसं करणार, m इंटू n, म्हणजे हे दोनचा गुणाकार करायचा. ब्रॅकेटची पॉवर जर असली तर दोन्हींचा गुणाकार होऊन जातो. आता एक्झाम्पल बघूया. आपल्याला काय दिलंय, 4, त्याचा स्क्वेअर दिलाय आणि त्याचं ब्रॅकेटचा क्यूब दिलाय. याला काय म्हणणार, कंसाला ब्रॅकेट म्हणतो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ब्रॅकेट. आता काय करणार, 4 जसं तसं आणि या दोन्हींचा गुणाकार, 2 × 3 या दोन्हींचा गुणाकार काय होईल, 4/6. राईट, हा झाला आपला नियम. इंग्लिशमध्ये काय म्हणणार, 4/6 किंवा 4⁶. आता नेक्स्ट क्वेश्चन, 5. इथं दिलंय 5 आणि वर दिलाय 7. तर कसं करणार, 5 बेस जसा तसा आणि या दोन्हींचा गुणाकार, 5 × 7. या दोन्हींचा 5 × 7चा गुणाकार घेणार. तर कसं होईल, 5 5×7 = 35, 5/35 किंवा 5⁵. हे झालं आपला आन्सर. हे काही नियम आहेत, अजूनही काही नियम आहेत, ते जसं जसं येत जातील तसं तसं आपण बघत जाऊ. आता याच्यावरच अजून काही एक्झाम्पल करून घेऊया बरेच. आपल्याला दिलंय 2 × 10⁶ प्लस इंटू 3 × 10⁻10. हे कसे सॉल्व करणार, आता हे आधी 2 आणि 3 आहे, हे 2 आणि 3 आहे, याचा गुणाकार करून घ्यायचा, 2 × 3. आणि हे असल्यावर कसं करतो, बेस सेम आहे आपला 10. राईट, इंटू बेस आपला सेम आहे 10 आणि या दोन्हींचा काय होईल मग इंटू मध्ये, तर काय होईल, बेरीज, 6 + 10. कसं करणार, 2 × 3 6 इंटू 10⁻6 and 10 16, 6 + 10 16. राईट. आपल्याला दिलंय 5 × 10⁻³ अपॉन 4 × 10⁻². आता कसं सॉल्व करणार, 5/4 तर जसं तसं राहील. आता याचं काय करणार, 10⁻³ मायनस, आता हे 3 आणि हे भागाकारात आहे त्याच्यामुळे हे मायनसमध्ये जाईल 2, म्हणजे हे कसं होईल, 5/4 × 10⁻1. झाला आपला आन्सर.
अजून बरेच नियम आहेत. काही आपण आता उद्या बघूयात. बेसिक अजून 1-2 दिवस चालेल, थोडंफार आहे बेसिक, काही जास्त नाही आहे. आपण काय बाकीचे नियम आणि थोडंफार बेसिक उद्या बघूयात. धन्यवाद. थँक्यू.